जानेवारीत धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महापौर बसले, उपमहापौरही बसले. सगळ्यांना वाटलं चला आता सत्तेचा खेळ संपला. पण खरी गोम तर आता सुरू होणार आहे मित्रांनो. कारण ज्याच्या हातात महानगरपालिकेची तिजोरी तोच असतो खरा किंगमेकर. आणि याच तिजोरीच्या चाव्या मिळवण्यासाठी आता धुळ्यात खरा राजकीय भूकंप होणार आहे. कोणाला मिळणार सत्तेची मलाई, कोणाचा पत्ता होणार कट, आणि ज्यांनी पक्षांसाठी घाम गाळला त्या निष्ठावंतांच्या पदरी काय पडणार, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, धुळे महानगरपालिकेत आता खऱ्या अर्थाने सत्तेची समीकरणं वेग घेणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजे 23 तारखेला महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आणि अत्यंत महत्त्वाची महासभा बोलावण्यात आली आहे. विषय काय तर स्थायी समिती आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांची निवड करणे. फेब्रुवारीत महापौर आणि उपमहापौर यांनी आपला पदभार स्वीकारला. आता नियमानुसार एका महिन्याच्या आत या समित्या गठीत करणं बंधनकारक असतं. आणि म्हणूनच या 23 तारखेच्या महासभेकडे संपूर्ण धुळे शहराचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण थांबा, पुढे जाण्याआधी तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, ही स्थायी समिती म्हणजे नेमकं असतं तरी काय, आणि या समितीसाठी एवढी मारामारी का असते? चला आधी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, साध्या भाषेत सांगायचं तर स्थायी समिती म्हणजे स्टँडिंग कमिटी, म्हणजे महानगरपालिकेचं अर्थ मंत्रालय किंवा मिनी महानगरपालिकाच समजा. शहरात रस्ते बनवायचे आहेत, पाणी पुरवठ्याची योजना राबवायची आहे, कचऱ्याचे टेंडर काढायचे आहेत, या सगळ्यांसाठी जो पैसा लागतो तो मंजूर करण्याचं सर्वात मोठं अधिकार क्षेत्र या स्थायी समितीकडे असतं. महानगरपालिकेचे बजेट तयार करणं, मोठ्या आर्थिक प्रस्तावांना मंजुरी देणं आणि प्रशासनावर आर्थिक वचक ठेवणं हे स्थायी समितीचे प्रमुख काम असते. थोडक्यात सांगायचे तर महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. त्यांचा मान मोठा असतो, पण खऱ्या अर्थाने फंड म्हणजेच निधी कुठे आणि कसा वापरायचा याची फायनल पॉवर या स्थायी समितीच्या हातात असते. म्हणूनच जो स्थायी समितीचा सभापती बनतो तो एक प्रकारे महानगरपालिकेचा फायनान्स मिनिस्टर असतो. आणि म्हणूनच या समितीवर जाण्यासाठी नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असते. आता पुन्हा येऊया आपल्या धुळे महानगरपालिकेकडे. 23 तारखेला स्थायी समितीच्या 16 आणि महिला व बाल कल्याण समितीच्या 11 नव्या सदस्यांची निवड होणार आहे. आता यात कोणाचं पारडं जड असणार? तर मित्रांनो, इथे स्पष्ट गणित आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाचा म्हणजे बीजेपीच्या या दोन्ही समित्यांमध्ये मोठा वाटा आणि साहजिकच वर्चस्व असणार आहे. कारण सदस्य निवड ही पक्षीय तौलनिक संख्या बळानुसार म्हणजेच प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन होते. तुम्हाला आठवतंय का, निवडणुकीच्या काळात जेव्हा तिकीट वाटप सुरू होतं तेव्हा पक्षात मोठी बंडखोरी होऊ नये म्हणून अनेक दिग्गज नेत्यांना आणि माजी नगरसेवकांना तिकीट नाकारून निवडणुकीपासून दूर ठेवलं होतं. त्यावेळी त्यांना पक्षातील वरिष्ठांकडून एक गोड आश्वासन देण्यात आलं होतं, सध्या पक्षासाठी त्याग करा, नंतर सत्तेत आल्यावर तुमचा नक्की विचार करू. मित्रांनो, राजकारणात आश्वासने ही पाण्यावरच्या रेघेसारखी असतात. पण आता या निष्ठावंतांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत का? कारण शासनाच्या एका नव्या नियमाने या खेळात मोठी ट्विस्ट आणली आहे. नवा नियम काय सांगतो? आता प्रत्येक 10 निवडून आलेल्या सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवक म्हणजे को-ऑप्टेड कॉर्पोरेटर नियुक्त केला जाणार आहे. याआधी धुळे मनपामध्ये 5 स्वीकृत नगरसेवक असायचे, पण आता या नव्या नियमामुळे हा आकडा चक्क 7 वर पोहोचणार आहे. म्हणजे 2 वाढीव जागा, आणि या 7 पैकी तब्बल 5 जागा एकट्या भाजपच्या वाट्याला येणार आहेत. ज्या निष्ठावंतांनी निवडणुकीत त्याग केला त्यांना आता वाटते की या 5 स्वीकृत नगरसेवकांच्या जागेवर आपलं पुनर्वसन होईल. पण खरंच असं होईल का, की इथेही नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल? या 2 वाढीव जागांमुळे आता राजकीय पक्षांमध्ये आणि विशेषतः भाजपच्या अंतर्गत गोटात प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो, या महासभेत अजून एक मोठा सस्पेन्स आहे. धुळ्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा जोरदार आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणी विरुद्ध अनुभवी भाऊ. हे बघा, सध्या महापौर आणि उपमहापौर या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर महिलांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता आगामी स्थायी समिती आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदांवरही
पक्षातील लाडक्या बहिणींनाच म्हणजेच महिला नगरसेवकांना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पण जर असं झालं तर मग पक्षातील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या तळागाळात झटणाऱ्या अनुभवी पुरुष नगरसेवकांचं म्हणजेच भावांचं काय? त्यांची वर्णी कुठे लागणार? ज्यांना महापौर पदाची संधी मिळाली नाही त्यांना निदान या समित्यांचे सभापतीपद देऊन राजी केले जाईल अशी अटकळ बांधली जात आहे. या समित्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो, त्यामुळे प्रत्येक 1 वर्ष याप्रमाणे 4 जणांना सभापती पदाची संधी मिळू शकते. आणि या संधीचं सोनं कोण करणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, 23 मार्चची महासभा ही केवळ सदस्यांच्या निवडीची सभा नसून धुळ्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी एक अत्यंत महत्त्वाची खेळी असणार आहे. निष्ठावंत विरुद्ध नवे चेहरे, महिला विरुद्ध पुरुष दिग्गज आणि पैशांच्या चाव्या मिळवण्यासाठी चाललेली ही जीवघेणी स्पर्धा नेमका कोणत्या गटाला किती जागा मिळतात, स्वीकृत नगरसेवक म्हणून कुणाची लॉटरी लागते आणि स्थायी समितीचा अर्थमंत्री कोण बनतो हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या समित्यांवर कोणाचं वर्चस्व असायला हवं? जुन्या जाणत्या अनुभवी लोकांना संधी मिळायला हवी की नव्या चेहऱ्यांना संधी मिळायला हवी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.